आहा, कसलं भारी दिसतंय. पाहून तर तोंडाला पाणीच आलं. चला तर मग आपण मिरची वडा करू. मिरची वड्यासाठी आपल्याला मोठी मिरची लागणार आहे, उकडलेले आलू आणि मटार. आलू आपण सोलून घ्यायचे आहेत. तोपर्यंत एका भांड्यामध्ये आपल्याला बेसन पीठ, हळद, मीठ आणि ओवा घ्यायचा आहे. ते चांगलं थोडं थोडं पाणी करून फेटून घ्यायचं आहे. फेटत असताना त्याच्यामधल्या सगळ्या गाठी आपल्याला त्या राहिल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. थंडीमध्ये गरम गरम आणि चमचमीत खायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे ही रेसिपी सर्वांच्या आवडीची आहे आणि तुम्ही ही नक्की करून पहा. पीठ आपण चांगल्या प्रकारे फेटून घेतलेलं आहे. त्याचा थिकनेस असा असला पाहिजे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळ पण नाही. चला तर आता आपण सारण बनवू. त्यासाठी उकडलेले आलू आणि मटार घ्यायचं आहे. ते चांगले हाताने मिक्स करायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि तिखट टाकून त्याला चांगल्या प्रकारे आपण एकजीव करायचं आहे. आता आपण मिरची घेऊन मिरचीला असा उभा कट मारायचा आणि त्यामधले सगळे बी बाहेर काढायचे आहेत. सगळ्या मिरच्यांची तशीच प्रोसेस करायची आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत. आता बनवलेले सारण आपण त्याच्यामध्ये भरायचे आहे. चांगल्या प्रकारे दाबून त्याला त्याच्यामध्ये फिल करायचं आहे. आपल्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत. आपण बनवलेल्या जे बेटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते चांगल्या प्रकारे बुडवायचं आहे, भिजवायचं आहे, जेणेकरून त्याचा सगळ्या अंगाला त्याला पीठ लागलं पाहिजे. आता गरम तेल झालेलं असेल, आपण कढई ठेवलेली होती, त्या गरम तेलामध्ये आपण ती एक एक दोन दोन मिरची टाकून चांगलं खरपूस तळायचं आहे लाल होईपर्यंत. आणि सांभाळून तेल गरम असतं, जरा जपूनच टाकायचं. हे बघा, अशा प्रकारे एक एक दोन दोन आपण मिरची टाकून चांगल्या लाल प्रकारे तळून घेतलेल्या आहेत. तर तयार झाला आपला मिरची वडा. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.